नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त विसर्जनाची लगबग सुरू झाली आहे। त्यातच यंदा बाप्पाचे विसर्जन देखील खड्ड्यातूनच होत असल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते। त्याला कारणही तसेच आहे। सध्या बदलापूर शहरात प्रशासकीय राजवट असल्या कारणाने नगर परिषद आपला मनमानी कारभार करताना दिसून येते। त्यातच महानगर गॅस व मजिप्रा यांच्याकडून जणू काही चांगले रस्ते खोदून खड्डे बनवण्याचा ठेकाच घेतला की काय असा प्रश्न आता जनतेला पडतोय। खरं तर येन पावसाळ्यात अशा प्रकारच्या कामाची परवानगी नसताना हे धंदे कोणाच्या आश्रयाने सुरू आहेत? नेमके प्रशासनाच्या कोणत्या अधिकाऱ्याच्या अभियाने सर्रास चांगले रस्ते खोदून पुन्हा डागडुजी न करता रस्ते अपूर्ण अवस्थेत सोडले जातात? असे एकामागून एक प्रश्न आता उभे राहत आहेत। खरं तर रस्ते दुरुस्तीसाठी अनेक कोटींचे कॉन्ट्रॅक्ट कोणाच्या घशात जातात आणि महानगर गॅस व मजिप्राचे अभियंते नेमका करतायत काय असा संतप्त सवाल बदलापूरची जनता आता विचारताना पाहायला मिळते। बदलापूरच्या मांजर्ली परिसरात मजिप्रा व महानगर गॅसचे काम सुरू होते। काम झाल्यानंतर पुन्हा रस्ता सुदृढ अवस्थेत करणे अपेक्षित होते, परंतु मजिप्रा व महानगर गॅस यांच्या निष्काळजीपणामुळे एक ट्रॅक्टर खड्ड्यात अडकल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती। जर यामध्ये गणपती विसर्जनावेळी असा प्रसंग झाला असता तर यामध्ये मोठी हानी निर्माण होण्याची शक्यता उद्भवली जात होती। आता तरी प्रशासन याची दखल घेईल का आणि संबंधितांवरती कारवाई होईल का हा प्रश्न मात्र अनुपस्थित राहतोय। खरं तर सुरेश साळवे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष बदलापूर उपाध्यक्ष यांनी वारंवार नगर परिषदेसोबत पत्रव्यवहार करून देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते की महानगर गॅसच्या भोंगळ कारभारामुळे यातून सामान्य जनतेची जीवितहानी होऊ शकते। तरीही याकडे नगरपालिकेने अजूनही कुठलंच पाऊल उचललं नाही। काय म्हणावं या अधिकाऱ्यांना? खरं तर अधिकाऱ्यांची चामडी इतकी गेंड्याची कशी झाली आहे असा प्रश्न उपस्थित राहतोय। नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहताय ठळक वार्ता। बदलापूर शहरात खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो। खरं तर अनेक ठिकाणी रस्ते बुजवले देखील जातात, परंतु महानगर गॅसच्या निष्काळजीपणामुळे आणि पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपल्याला अनेक ठिकाणी खड्डे पाहायला मिळतात। सध्या मी उभा आहे बदलापूर पश्चिम येथील मांजर्ली चौकामध्ये। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महानगर गॅसच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी एक जो ट्रॅक्टर आहे तो फसलेला आहे। खरं तर आपण पाहिलं तर जागोजागी वेळोवेळी आपल्याला महानगर गॅस कडून अशा काम झाल्यानंतर मात्र रस्ते जसे तसेच पाहायला मिळतात आणि यालाच कुठेतरी यामुळे या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी एक ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर पाहू शकतो की कशा प्रकारे हा ट्रॅक्टर जो आहे तो फसला या ठिकाणी। पावसामध्ये गणेशोत्सवाचं वातावरण सुरू आहे। खरं तर ठळक वार्ताने या संदर्भात वेळोवेळी महानगर गॅसच्या विरोधात बातमी लावली। पावसामध्ये कुठलीही परवानगी नसताना या ठिकाणी आपल्याला रस्त्याचं काम खोदून पुन्हा काम झाल्यानंतर ते काम तसंच पाहायला मिळतं आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी खड्डे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या खड्ड्यांमध्ये एक ट्रॅक्टर पाहायला मिळतात। प्रशासनाची देखील जबाबदारी असते की अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे की जे महानगर गॅसचे संबंधित अधिकारी असतील, अभियंते असतील, काम झाल्यानंतर ते पुन्हा रस्त्याची डागडुजी तशा प्रकारे करतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असतं। परंतु कुठलेच नियम, सर्व नियम जे आहेत ते धाब्यावर बसवून या ठिकाणी आपल्याला हे काम जे आहे ते तसंच अपूर्ण अवस्थेत पाहायला मिळतं आणि तिकडेच कुठेतरी या ठिकाणी ट्रॅक्टर जो आहे तो या ह्याच्यात अडकलेला पाहायला मिळतोय।